तर चला या या ठिकाणी टाकू. ते पट्टी सरळ करते. तर लॅडर वर्कआउट आपण हप्त्यातून एकदा केला पाहिजे लॅडर वर्कआउट. कारण ते काय काय बेनिफिट होते आपण मागच्या वेळेस पण सांगितलं, पण जे नवीन असं आता आपल्या चॅनलवर आले त्यांना सांगतो. गुड मॉर्निंग. आज आहे 730 दिवस चॅलेंजचा 383 दिवस आहे. तर चला ग्राउंड करून घेऊ आता आपण. तयारी झाली आपली. तर इथून इकडं अंधार आहे बघायला. ते करण येतो. आज आपल्याला एक वर्कआउट करायचं आहे ज्याने स्पीड वाढते, म्हणजे टॅपिंग पॉवर वाढती, स्पीड इम्प्रूव्ह होती. तर कोणता वर्कआउट आहे तो बघणार आज. करण येणार सामान घेऊन आता. तो ह्यो ॲसिकचा शूज आपला, तर ह्यो थोडासा ॲडजस्ट व्हायला टाईम घेणार आहे. कारण जसा पहिला डिकॅथलॉनचा घेतला होता, कारण की सॉफ्ट सर्फेसवरून थोडासा हार्ड सर्फेस आलो ना, तर शूज थोडासा प्रॉब्लेम देतो 10-15 दिवस. तर बघू आता किती दिवस प्रॉब्लेम देतो म्हणून. ग्राउंड आपल्या घरापासून अर्धा ते पाऊण किलोमीटर आहे, पण आपण गाडी कावर आणत नाही. कारण की घरापर्यंत इथून व्यवस्था काय होतं, वॉकिंग होती. वॉकिंग म्हणजे पाय फ्री होऊन जाते, म्हणजे एक्स्ट्रा तिथं एनर्जी लावायची गरज पडत नाही, पाय मोकळे होऊन जाते. त्याच्यामुळे तुमचा अर्धा 1 किलोमीटर असल्यानंतर पाय पाय चला, तेवढंच हे होऊन जातं तुमचं. ते ग्राउंडवर लाईट लावली आता, पाय फ्री होऊन जाते तेवढे. मग तिथं वॉर्मअप करायला हे होतं. नाही तर काय गाडीवर आलं ना पाय लॉकच राहते, असं वाटतच नाही. मी इथे एक्स्ट्रा चालणं लागतं, त्यापेक्षा दोन्ही काम एका सोबतच होऊन जाते. आलो आता आपण ग्राउंडवर. तर चला पहिले काय करू, वॉर्मअप करू आता. मग नंतर आजचा वर्कआउट काय ते बघू. कारण तर नाही आला अजून, येईल. तर चला वॉर्मअप झाला कम्प्लीट. तर आता काय करू, जॉगिंग करू, थोडं जॉगिंग करू. मग आजचा वर्कआउट काय आहे ते सुरू करता येतं आपल्याला. तर आपण इथं सेट करू आता कॅमेरा. करण नाही आला अजून, येईन. फक्त बेस्ट राऊंड म्हणजे काय, एकदम साधी जॉगिंग करायची फक्त, बस. जास्त हे नाही करायचं, पॉवर नाही लावायची, एकदम बेसिक मध्ये. जेणेकरून म्हणजे चालता चालता आपण बोलू शकतो, म्हणजे रनिंग करता करता बोलू शकतो या हिशोबाने. म्हणजे हार्टबीट एकदम नॉर्मल पाहिजे. म्हणून काय, हार्टबीट नॉर्मल असली ना तर दम लागत नाही आपल्याला, शिकारी शरीराला ताण पडत नाही. तर हे तर चला आता काय करू, जॉगिंग करू आता.
तर चला आपण जॉगिंग राऊंड मारले, बॉडी गरम होत तर आपण 15-20 राऊंड मारले. हे काय फक्त बॉडी गरम करून घ्यायची फक्त बस. अप्पर ते घालू, अप्पर घातलं ना तर लवकर बॉडी गरम राहते. हा हा अप्पर बॉडी घातलं लवकर बॉडी गरम होती. नॉर्मल पडले ना तर बॉडी गरम व्हायला टाइम लागतो. जसं अप्पर घातलं तर कमी टाइम मध्ये बॉडी गरम होती आपली. तर चला थोडंसं वॉकिंग करू आणि आजचा वर्कआउट काय आहे ते बघू आपण. तर चला आता आपण रेडी होऊ. आजचा वर्कआउट काय ते लॅडर आणलं बघा, लॅडर आणलं बघा. तर लॅडर वर्कआउट आपण हप्त्यातून एकदा केला पाहिजे लॅडर वर्कआउट. कारण ते काय काय बेनिफिट होते आपण मागच्या वेळेस पण सांगितलं. पण जे नवीन असं आता आपल्या चॅनलवर आले त्यांना सांगतो, सगळ्यात बिगनरसाठी सगळ्यात बेस्ट आहे माहिती का. बिगनरसाठी पण आणि जे रेग्युलर कंटिन्यू ज्याचं रनिंग करताना स्पीड येत नाही, अजून टॅपिंग मध्ये पॉवर नाही, यांसाठी सगळ्यात बेस्ट लॅडर वर्कआउट आहे. कोणकोणते लॅडर वर्कआउट मध्ये इव्हेंट करायचे ते आज टोटल सांगणार आपण. तर चला हा खाली टाकचं. तर चला आज आपण करणार आहे लॅडर वर्कआउट. लॅडर वर्कआउटने काय होतं माहिती का, जे बिगनर साठी सगळ्यात बेस्ट आहे आणि ज्यांना रनिंग मध्ये स्पीड येत नाही, टॅपिंग पॉवर कमी आहे आणि त्यांच्यासाठी सगळ्यात बेस्ट वर्कआउट हा. ह्याच्यामध्ये लय प्रकार आहे. तर आज आपण बघणार आहे बेसिक आणि नॉर्मल जे आपल्याला यूज होते ना त्यासाठी. हा हे लॅडर वर्कआउट फुटबॉलसाठी, खो खो साठी, कबड्डीसाठी, हे म्हणजे प्रत्येक इव्हेंटला वेगवेगळा वर्कआउट आहे. पण आपल्याला जो इव्हेंटला आपल्याला यूज होतो तोच वर्कआउट आपण ह्याच्यातून करायचा आणि आपला बेनिफिट घ्यायचा हेच आहे. तर बघू आपण बेसिक मधला लॅडर वर्कआउट. सगळ्या स्ट्रिक्ट एकदा लेवलनी करून घ्यायची. थोडीशी पुढे घे ते. तर चला बेस मधले काय आहे तर बघू आपण आता. टाकला का चला पहिला आपला वर्कआउट आहे. तुम्हाला सांगतो नवीन जे आहे ते इन आउट. ने काय होतं माहितीये का, इन आउट वर्कआउट हा रनिंग करताना जे आपले पाय पडते ना ते असे वाकडे असे इकडे तिकडे पडते. तर हे असे पडू नये म्हणून काय आहे, एकदम हा वर्कआउट दिलेला इन आउट वर्कआउट. तो कसा करायचा तुम्हाला दाखवतो. इन आउट आउट, इन आउट आउट. मग रनिंग करताना पाय सरळ असला तर जेवढा तुमचा रनिंगचा परफॉर्मन्स ओके निघतो. तर चला आता वर्कआउट चालू करू.
मग भावाला येत ते आता मी योजने करीत मला बांबू का ते कधी जाते का ते तुमचे पण सांगितलं तर फोटो आण कॅमेरा फोन आण हा हा एक फोटो काढून घे हा याला मग स्टिकर बनव आज समोर एवढाच करायचं थोडं असं पगडी बिगडी बांधलं तुम्ही तर इथं जागा थोडं प्रॉब्लेम आहे बघ इथं गड्डे पोट राहिले लगेच आणि पाय धसू राहिले मागं आणि प्लेन सरफेस नाही मातीचं इथं वरती केलं तर हाड आहे इथं केलं तर असं गड्डे पोट राहिले इथं तर सरफेस चांगलाच दिलं तर तसाच सगळं सेमच आहे कारण इथं आपल्याला जागाच नाही एवढं क्लिअर वरती मारलं तर वरती हे होतं पाय फटके बसते तर चला इथंच नॉर्मल मारू आपण हा वर्कआउट झाला पहिला तर दुसरा आहे आपण लेग शफल करतो आपण तर तसा वर्कआउट करू तर चला हा संतोष आईंदा मेरे घर से बोल के तो बातचीत बोल वर्कआउट आपला पाठी आपल्या गावची प्रॉब्लेम येऊ राहिले बघा हे गड्डे पडू राहिले पायाने तर आता काय दुसरा वर्कआउट आहे आपला दुसरा वर्कआउट काय करायचा याने काय होतं रनिंगमध्ये फूट स्टेप असतील ना तेव्हा काम होतं सगळं आता आपण बघणार आहे जो वर्कआउट ज्याने स्पार्क पॉवर वाढते आपली जे आपले एक्सेलरेशन असतं ना ते एकदम फास्ट होतं म्हणजे पाय टाकल्या टप्पन उचलतो वरती लगेच तर हा वर्कआउट करू आपण तर चला
चांगलं म्हटलं असं नव्हतं. घरी. तर हे झाले बेसिक आपल्या रनिंग मध्ये टॅप करायची जसं स्पार्क पॉवर येते ना, या वर्कआउटने येते. हा वर्कआउट हप्त्यातून एकदा करा. तर आता चला लॅडर वर्कआउटचा अजून स्प्रिंट वर्कआउट बघणार आहे. म्हणजे लॅडर मधून एकदम स्पीड घ्यायची. तर कशी करायची तर ते आज बघू. पण आपल्या इथं कसं आहे, ग्राउंड प्लेन सरफेस नाही आपल्याला, ग्राउंडचा आहे. तर आपण काय करू आता, आपलं जे ग्राउंड आखलेलं आहे ना तिथंच थोडं जुगाडमध्ये आपण बघू. म्हणजे लॉंग डिस्टन्स करता येणार नाही, शॉर्ट डिस्टन्स मध्येच करू आपण. तर चला उचल दे लॅडर उचल. किती झालं तिकडं, इकडे करू आपण. तर चला या ठिकाणी टाकू. ते पट्टी सरळ करते. तर ऍड आपला जागा नाही आहे, तर हे कारण नाही बनवायचं. फक्त जागा नाही आपल्याला, हे नाही जिथं तिथं जुगाड करता येतो आपल्याला. फक्त एक गोष्ट आहे, असं वर्कआउट करा की जेणेकरून तुम्हाला इंजरी होणार नाही या हिशोबाने. नाही तर जोश मध्ये मोटिवेशनने पाय खराब करून घेशान, ते मोटिवेशन काही कामाचं नाही. बरं तर चला. तर चला इथून आता काय करू, आपलं वर्कआउट इथून नॉर्मल ब्लॉक मध्ये स्टेप घ्यायच्या आणि तिथून पुढे स्प्रिंट लावायची. हे यायचंय म्हणजे आपल्या बॉडीतून स्पीड काढायचा वर्कआउट हा. तर चला चल चला हा वर्कआउट कसं करायचं तुम्हाला सांगतो. 8 स्टेप घ्यायचा, मग तिथून स्प्रिंट लावायची. कशी, तू काय बोलला होता काय. तर चला आता काय करू, लॅडर वर्कआउट स्पीड कंप्लीट झाला. आता काय फक्त राऊंड मारू. आता एक एक राऊंडचे असे स्पीड मध्ये, फक्त स्पीड पण नाही, फक्त स्टेपिंग टाकून राऊंड मारू. म्हणजे बॉडी आपली फ्री होऊन जाईल. तर चला इथं जागेवर ठेव, ठेव खाली.
तर चला आपण राऊंड मारले, एकदम पाय हलके वाटले, एकदम म्हणजे फील आला रनिंग करायचा. कसं वाटलं तुला? एक नंबर आहे. असं वाटलं काही भेटच नाही. म्हणजे दररोज प्रॅक्टिस केल्यावर अजून भारी वाटलं. हा, याला हप्त्यातून एकदा केलं भारी वाटलं. तुम्ही दररोज करा, एकदम भारी वाटेल तुम्हाला. हप्त्यातून एकदा एक दिवस सुद्धा सकाळी झोपलेलं नाही. एक काम, याला व्हॅल्यू नाही एवढी. रीच किती आहे तुम्हाला? करते तुम्हाला बघते किती रीच किती आहे तुमची? व्हिडिओची रीच कशी चालली, काय चालली? मला आज माहिती झालं त्या ठिकाणी कॅमेरा कोणत्या? वाळूस पोलीस स्टेशन सोनार गल्लीच्या मागे. माहित नव्हतं. चला, आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. सजिंग केली का? हा मग आता तुम्ही बोलता बोलता मग मी काय करत होती इथं. तर आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.